रामकृष्ण हरी माऊली. कसे सगळेजण मजेत ना? तर आम्ही पण मजेत. तर आजचा हा व्हिडिओ आहे माहेरातून. तर चला मग आपण बघू आजचं डेकोरेशन कसं आहे. तर चला. तर आजचं डेकोरेशन बघा तुम्ही. तर बघा हा रात्रीचा ब्लॉग आहे. तर बघा तुम्ही आता असं घराचं डेकोरेशन केलेलं आहे. तर हे डेकोरेशन मी तुम्हाला सांगायचं विसरले. तर हे मी माहेराला आले. तर हे पप्पांचं घर सजवलेलं आहे आणि त्या घराची आहे वास्तुशांती. आणि वास्तुशांतीचा म्हणजे पहिलाच दिवस आहे. तर येऊन मला 2 दिवस झाले, पण ब्लॉग बनवायला वेळ नाही मिळाला आणि कामानुसार तर वेळच पुरत नाही, कारण की कामच भरपूर असतात. आणि इकडं बघा मंडप टाकायचं काम चालू आहे. तर हा सगळी तयारी 27 तारखेची आहे. तर 2 दिवस अगोदर असं डेकोरेशन केलेलं आहे घराचं. तर बघा सगळी तयारी चालू आहे आणि रात्रीचं असल्यामुळं थोडंसं अंधक दिसल. तर दिलगिरी व्यक्ती करते, कारण की अंधारामुळे एवढं स्पष्ट नाही दिसणार, पण आपलं डेकोरेशन मात्र एकच नंबर दिसणार आहे बरं का. बघा आता आणि मंडप टाकायचं काम चालू आहे. आणि तर मी थोडंसं तुम्हाला आहे ना बॅक कॅमेऱ्याने दाखवते डेकोरेशन, आणि मग आपण आतमधलं डेकोरेशन बघू. तर अजून काही डेकोरेशन राहिलेलं आहे, कारण की एवढं सगळं ॲडजस्ट होणं म्हणजे शक्य नाही होत, पण चालू आहे. अजून 2 दिवस बाकी त्यामुळं. आणि चला मग मी तुम्हाला थोडंसं बॅक कॅमेऱ्याने दाखवते. तर बघा असं सजवलेलं आहे घर. आणि घराचं डेकोरेशन बघा तुम्ही. तर बघा आता सगळं डेकोरेशनची धावपळ चालू आहे. तर बघा एका म्हणजे मला असं म्हणायचं आहे का एका शेतकऱ्याचं घरसुद्धा असं सजवलं जाऊ शकतं, कारण की शेतकऱ्याचं तितकं शेतीमध्ये जीव असतो आणि त्या शेतीतून कष्ट करून आपल्या थोडंफार कमवलेलं तर हे आहे. तर चला मग अजून पुढे. तर बघा डेकोरेशन बघित राहा तुम्ही किती छान आहे. आणि असं छान व्हिडिओ होणार आहे पुढं. तर सगळ्यांनी स्किप न करता बघा. आणि चला मग आपण आहे ना पुढं जाऊ. तर घराच्या आहे ह्या पायऱ्या. तर बघा सामान येऊन पडलेलं आहे डेकोरेशनचं. इकडं आहे आपलं तुळशी वृंदावन. तर बघा हा आहे मेन दरवाजा. तर बघा तोरण असं बनवून आम्ही आत्ताच लावलं, कारण की पूजेची पण तयारी चालू आहे ना. तर गुरूंनी बघा पूजा मांडून गेलेली आहे. तर बघा ही अशी पूजा झालेली आहे. अजून आमचं रांगोळी राहिलेली आहे. तर बघा इकडं पण सामान येऊन पडलेलं आहे अजून. आणि इकडं बघा होमाची पण तयारी झालेली आहे. तर होम बघा कसा अशी रांगोळी घेतलेली आणि होम पण पूर्ण झालेला आहे आता. बघा आता पूजा मांडून झालेली पूर्ण अशी. आणि इकडं बघा डेकोरेशनचं सामान येऊन पडलेलं आहे. आणि आता डेकोरेशन करायचं आहे, मटका डेकोरेशन आहे काही थोडंसं. आणि इकडं बघा तर किचनमध्ये हे बघा आता किराणा येऊन पडलेला आहे पूर्ण असा. आणि आपली चूल लागती पूजेसाठी, तर चूल पण आणलेली आहे. तर खरी चूल ह्या चुलीचाच मान आहे. तर हे बघा ही चूल आहे ना आवलाची चूल म्हणतात ना. तर मग ही आवलाची चूल पण पूजाला आणून ठेवलेली आहे. तर हिची सकाळी पूजा होणार आहे. आणि इकडं बघा फ्रीज पण नवीन आलेलं आहे. ते इकडं बघा हे थोडेसे भांडे लावले. तर भांडे एवढे सगळे काही लावले नाही, अजून लावायचे बाकी आहे. आणि इथं आता थोडंफार किराणा म्हणजे बराच सगळाच किराणा आणून टाकलेला आहे. तर बघा स्वयंपाकाचं आणि आपल्या गॅस टाकींची तयारी, तेल डब्बे ते सगळं आणून ठेवलेलं आहे बघा आता. आणि आता आपल्याला करायचं आहे रांगोळीचं डेकोरेशन आणि आपल्या मटका डेकोरेशन. तर आपण चला मटका डेकोरेशन करू. तर बघा मंडळी
तर आपण रात्रीचं दर्शिक थोडंसं बघितलं आणि त्यानंतर बघा तर बघा दिवसाचं डेकोरेशन कसं आहे. तर बघा झाडं पण लावायचं काम चालू आहे. तर झाडे आणले आणि तर घरापुढं झाडाचा शो असला तरच भारी वाटतं, म्हणून मग झाडांचे पण झाडं आणले. मस्त फुलांचे झाडं बघा किती मस्त आहे. बघा आता इकडच्या बाजूचे पण लावून झाले आणि इकडल्या बाजूचे बघू आपण. आणि इकडल्या बाजूचे पण लावून झालेले आता. तर इकडून बघू आपण दर्शक आणखीन. तर एकदम मस्त छान वाटतात. तर बघा इकडले पण लावलेले. तर बघा नवीन नवीन प्रकारचे झाडं आहे. तर मला या झाडांचे नावंसुद्धा माहीत नाही, इतके भारी. बघा जास्वंदीचे आपल्याला तर माहिती आहे, जास्वंदी, कमळन, अजून तर मनी प्लॅन्ट आणि ते मोगरा. बघा मोगऱ्याला जर बघितलं ना तुम्ही तर इतकी छान फुलं आलेली बघा तुम्ही, किती छान आहे, मस्त फुलं आलेली. आणि काही झाडांचं तर मला नावं पण माहीत नाही. आणि तर बघा तर चालली पूजा आता घरामध्ये. तर आज पूजा आहे, पूजेचा दुसरा दिवस आहे आज. तर बघा इथं पण झाडं ठेवली आता पायरीवर चढताना. आणि तर इथं बघा तर गृहप्रवेशची रांगोळी पण काढून घेतलेली आहे. तर बघा दरवाजाचं डेकोरेशन. तर बघा उंबरठ पूजन पण झालेलं आहे. मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च सदाशिवाय नमः चंद्रकमले मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि प्रार्थनापूर्वक नमस्कारं कैलासराणा शिवचंद्रमौळी इकडं श्रीकृष्णाचं देवघर आहे. शंभो मदकोनतारे करचलकृतं वा कायं कर्मयं वा श्रवणनयनयं वा मानसं वा विहितं वा सर्वमेधाश्रमस्व जय जय कवि श्री महादेव शंभो शिव शिव करुणाब्दे श्री महादेव शंभो नमः पार्वती पतये हर हर महादेव सांब सदा जय। अनेन पूजनेन भगवान श्री सांब सदाशिव महामृत्युंजय देवता पाणीताटा सोडून द्या प्रियंतान तर बघा आता इथं होमाची पूजा राहिलेली आहे आता शेवट. तर दिवे वगैरे सगळं झालंय. तर आपली बघा मोठी पूजा थोडी आवरत आलेली आहे. आता कलश पूजा चालू झालेली आहे. तर बघा तर बघा आता आपण किचनमध्ये जाऊ आणि थोडंसं आपली याची पूजा झालेली आहे अग्निदेवतेची. तर बघा तर इथं दूध पण उतू गेलेलं आहे. म्हणजे अशी पूजा करावी लागते की ती दूध पण शास्त्रानुसार चूल पेटून. तर आम्ही चूल काही आता छोट्या छोट्या चुली असतात. तर ही बघा आम्ही आवल्याची चूल पूजासाठी ठेवली होती. आणि ही चूल आहे ना तर आपली खरी चूल म्हणजे आपली मातीची चूल असती. तर मग मातीची चूल होती म्हणून मग आम्ही ना मातीची चूल नवी घेतलेली होती. तर तिच्यावर दूध उकळवलं. तर बघा आर पण एकदम मस्त पडला होता. आणि चांगले काड्या लावून दूध उकळून घेतलं. तर दूध बघा सगळं उकळू गेलेलं आहे. आणि आता आपल्याला करायचं आहे सत्यनारायणाचा प्रसाद. तर ते पण सामान आणून ठेवलेलं आहे. तर बघा आता आपला किराणा मी तुम्हाला रात्रीच दाखवलेला होता. आणि आता बघा सकाळी ना सकाळचं मार्केट असतं श्रीरामपूरचं ना. तर बघा तिथून आता वांगे, परत पुदिना, परत अद्रक हे सगळं घेऊन आलेलं होतं. आलं ते आणलेलं होतं, टोमॅटो आणले होते. तर बघा आता आहे ना आपल्याला प्रसाद करायचा आहे. कसं तर दूध बघ ना किती मस्त उतू गेलं. आणि आता करायचं आहे आपल्याला. तर बघा आपल्याला करायची आता सत्यनारायणाचा प्रसाद. तर बघा इथं मी दूध घेतलं, परत रवा साखर घेतली त्यात. आणि इथं आपलं गावरान तूप घेतलं आणि घरीच तयार केलेलं तूप आहे.
तर बघा आता मला आहे ना इथं गॅसवर बनवायचं आहे, तर आज मी आता बनवायला सुरुवात करते.